मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहे वालाच्या शेंगांचा हिरवा रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघू। पाव किलो वालाच्या शेंगा आपण इथे तोडून घेतलेल्या आहे आणि त्या शिजवून घेतलेल्या आहे। चटणीसाठी साहित्य: 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, कोथिंबीर। मसाल्यांमध्ये जिरे, मोहरी, हळद, धनापूड, काळा मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल। आता आपण हिरवी भाजीची चटणी भाजून घेऊ। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या भाजू। हिरव्या मिरच्या भाजल्या गेल्या, आता आपण शेंगदाणे भाजू। शेंगदाणे आपले खरपूस भाजले गेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण, अद्रक, थोडे पाव चमचा जिरे, पाव चमचा धणेपूड, कोथिंबीर घालून आपण त्याची हिरवी चटणी करू। थोडे पाणी घालून हिरवी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतली। कढईमध्ये तेल घाला। ते तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी घाला। त्यामध्ये चटणी घाला। चटणीमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला घालून परतवून घ्या। चटणीला चांगले तेल सुटेपर्यंत परतवा। चटणीला तेल सुटले आहे, तुम्ही इथे बघू शकता। यामध्ये आपण आता वालाच्या शेंगा घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला। यामध्ये साधारण 2 वाट्या इतके पाणी घालू। भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालू। भाजीला चांगल्या 5 ते 6 उकळ्या येऊ द्या। यावर झाकण ठेवून 5 मिनिटे उकळ्या येऊ द्या। झाकण काढून भाजीचा गॅस बंद करा। आपली वालाच्या शेंगांची हिरवी रस्सा भाजी तयार झाली आहे। त्यासोबत ज्वारीची भाकरीही तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हाला अजून काही नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला व्हिजिट करा।